मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी सदिच्छा भेट घेण्यासाठी पोहोचले आणि राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या वेळी मनसेने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला। त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीला आता महत्त्व प्राप्त झालंय। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनं तर्कवितर्क, राजकारणात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता। राज यांच्या भेटीची गुगली ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिव्हारी। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। दोन पक्षाचे प्रमुख भेटल्यानं नेमकी त्या दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या राजकीय चर्चा झाल्या, राज्यात काही वेगळी राजकीय समीकरण तयार होणार का, असे अंदाजही बांधले जाऊ लागले। मात्र राज ठाकरे यांनी केवळ सदिच्छा भेट घेतली असल्याचं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं। भेटीनंतर मैत्रीचा दाखला देत मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढलाय। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर बोलताना एकनाथ शिंदे यांच्या प्रवृत्तीला आपला विरोध कायम राहणार असं म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे। काय झालं, कोण कोणाला भेटलं ते काय आम्ही काय हेरगिरी करत नाही, कोणी कोणाला भेटण्यावरती बंधनं नाही, पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरुद्ध आमचं टोकाचं भांडण आहे। एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेमानी केली। जे नंदनवन तुम्ही सांगताय ते शिवसेनेच्या चोरीतून आणि धनुष्यबाणातून चोरीतून निर्माण झालेलं नंदनवन, एवढंच मी सांगतो। राज ठाकरे यांच्या भेटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी कामानिमित्त कोणाच्याही भेटी होऊ शकतात असं मत व्यक्त केले। त्यांचं जर काम असेल आणि उपमुख्यमंत्री म्हणून ते काम करतायत आणि ते जात असेल तर त्यांचं काय काम होते ते आम्हाला कुठे माहिती आहे। त्यामुळे काय एवढं त्याला आम्ही पण सिरियसली काम असू शकतं। उद्या महानगरपालिकेचं एखादं काम मुख्यमंत्र्यांकडेच जाऊन आम्हाला बोलायचं आहे आणि मुख्यमंत्र्यांकडनंच महापालिकेच्या काही गोष्टी ना तर आम्ही जाणार किंवा जाऊ शकतो किंवा आमच्या पक्षप्रमुखांना करू शकतो। त्याच्यात एवढं काय आहे, ठीक आहे। सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती अत्यंत वेगळी आहे। स्वतः राज ठाकरे यांनी या राजकीय परिस्थितीचा शिसारी आल्याचं म्हटलं होतं। तेच राज ठाकरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी पोहोचले। यातून राजकारणात मतभेद असले तरी मनभेद कायम नसतात हेच अधोरेखित झाले। मात्र चंद्रपुरात घडलेला प्रकार पाहता भविष्यात राज्याच्या राजकारणात वेगळं वळण येण्याची शक्यता नाकारता येत नाही। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।